पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचं. आणि आज आपण जात आहोत आकाशच्या लग्नाला. आपला भाई आकाश बाजूवाला त्याच्या लग्नाला जात आहोत. तर आपल्याला वेटिंग तिकीट भेटलेली आहे आणि खूप गर्दी आहे ट्रेनला. ही स्पेशल ट्रेन होती तरी पण गर्दी आहे. रात्री 1:45ची ट्रेन आहे. गर्दी बघाल तुम्ही. रात्र तर कशी तरी गेली, बट काय नशीब आहे आपल्याला भेटल्या दरवाजात बसायला जागा. खरं सांगू ना, दरवाजात बसायला एवढी मजा येते ना, कारण सगळे व्ह्यू तुम्हाला कॅप्चर करतात. फक्त झोपू नाही शकत, थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं, पण दरवाजात बसून खूपच मजा येते यार. सगळं बघायला भेटतं. आणि खेडला जरा ट्रेन खालती झाली तेव्हा आम्हाला थोडी जागा भेटली बसायला. काहीच कोकणाला स्वर्ग का म्हटलं तर ना, ते दाखवतो जरा. अजून तर आम्ही कोकणात पोहोचलोच नाही, पण आता आम्ही आहोत उक्षी रेल्वे स्टेशनला. जस्ट नॉर्मल रेल्वे स्टेशन आहे कोकणातलं. आणि एवढं सुंदर आहे ना यार. सकाळ सकाळ आम्ही इथे थांबली गाडी सिग्नलसाठी, पण हा स्टेशनचा व्ह्यू एवढा भारी आहे ना. पावसाळ्यात आलो तर काय व्ह्यू असेल, खतरनाक यार. बराच वेळ झाला की मला सीट भेटलेली आणि काय माहिती सकाळ झाली तशीच गाडी एकदम फास्टच चालते. फटाफट स्टेशन चाललेत. आणि आत्ताच गेलेलो उक्षी तर आता आलेलं आहे संगमेश्वर स्टेशन. आणि हे पण खूपच छान आहे खरंच यार. कोकणातले स्टेशनच एवढे छान आहेत. आतमध्ये कोकण केवढं छान असेल. वेलकम टू रत्नागिरी. आपण रत्नागिरीला पोहोचलो आहोत आणि यार काय खतरनाक बनवलं आहे रत्नागिरी स्टेशन. वाटत नाही आपण रत्नागिरी म्हणजे गावी आलोय. एवढं सुंदर रत्नागिरी स्टेशन बनवून ठेवलंय. सगळीकडे आपली कला दाखवलेली आहे जी कोकणातली आहे. आणि मस्त असं रत्नागिरी स्टेशन. ही आहे मँगो सिटी. आणि जेवढं आतमधून सुंदर होतं ना, त्याच्यापेक्षा भारी बाहेरून म्हणजे वाटतं हे. कारण पूर्णपणे मुंबई एअरपोर्ट आहे ना, त्या टाईपमध्ये बांधलेलं आहे लोकांनी. हे सगळं बघून ना आता मला स्वप्नील जोशीचा तो डायलॉग आठवला. अरे काय हे, किती सुंदर आहे खरोखर यार. केवढं सुंदर आहे कोकण. ह्याच्या पुढे मी काहीच बोलत नाही, फक्त व्ह्यू चेक करा यार. आता येऊन पोचलो आहोत आपण आकाशांच्या गावी. नेवऱ्यात आलेलो आपण. आणि आकाशांचं घर एवढं सुंदर आहे ना. त्यांनी शेतात घर बांधलं आहे. आता 10-1 वर्ष झाली त्यांना घर बांधून. बट एवढं छान घर बांधलं आहे ना त्यांनी ते. आणि सगळे एकत्र राहतात ते एक मोस्ट इम्पॉर्टंट. आणि आकाश स्वतः आपल्याला घ्यायला आलेला इथे त्यांच्या बाजारपेठेत. तो बघूयात आकाशांचं घर आता. सो हे वालं जे रूम आहे ते आकाशने आमच्यासाठी सोय केलेली आहे राहण्यासाठी, उठण्या बटण्यासाठी. कारण त्यांचं घर मोठं आहे पण पब्लिक खूप आहे तिथे, त्याच्यामुळे सगळ्यांनाच तिथे राहायला जागा नाही आहे. आणि हे सुंदर असं आकाशांचं गाव. चला आता आपण बाजारपेठात जाऊया, काय नाश्ता विष्टा करायला काहीतरी. आम्ही आलो आहोत काय आकाशाला काय म्हणतात तुमच्याकडे, तळ्यावर आलो आहेत. आणि इथे बघू शकाल तुम्ही खूप सारे कमळ आहेत इथे. छान छान पर्पल कलरचे कमळ आहेत. शक्यतो पिंक कलरचे असतात. तू मराठी बोलणार होतास मग. पर्पल आणि पिंक म्हणजे जांभळा आणि गुलाबी असं होतं आता बोलायचं. बरोबर, चुकी झाली माझी. आणि साहिल आता आमचा इथे जातोय. तोच काढ ना आता जवळचा. मोठा काढ, मोठा तो राईटला मोठा काढ. मोठा काढ. गुढी.
अगं तू जा उशीर काय हो गाईज, आता हे जे समोरचा घटाना दिसतोय हा आकाश यांचं जुनं घर आहे आणि ते हा त्यांनी आता वाडा बांधलाय. म्हणजे हा एवढा पूर्ण एरियामध्ये आकाशांचं घर होतं पहिलं, तर ते ही त्यांची जागा आहे. आणि इकडे नारळाची झाडं त्यांनी लावलेली आहेत. नारळ दाखव नारळ पडला पाहिजे डोक्यात. हा नारळ यांच्याकडे येतो. हा फक्त काय ते चांगल्या प्रजातीचा नारळ आहे. हा खूप रेअर आहे. हा कुठे भेटत नाही, फक्त गुरुवांच्या ह्याच्यात भेटतो, परड्यात भेटतो. हे कोणाचं आकाश आहे? बाजूचं कोणाचं आहे? ओके, ते पण पडीक झालं वाटतं. त्यांनी पण शेतात आजोबा खूप वर्ष झाले नाव पण. ओके, मग आता हे यांचं प्रॉपर गाव आहे आणि ते जे घर आहे ते शेतात बांधलेलं आहे त्यांनी. गाईज, आता मी तुम्हाला दाखवतो गुरववाडी. म्हणजे आकाश हे लोक गुरव आहेत, तर त्यांची एक वाडी आहे. हे भाविक गुरव आहेत, तर ह्यांची वाडी बघा आता, एवढी सुंदर आहे ना खरंच. छगन तो तुझा थोडस